गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ्रस ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा, माझी इकडे तयारी चाललेली आहे नाश्त्याची. आज आहे रविवार, तर बघा आता बनवणार आहे पोहे. त्यासाठी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. चला आता मित्रमैत्रिणींनो, आमची आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. तर मी बनवत आहे नाश्ता. रविवार असो नाही तर सोमवार असो नाही तर कुठलाही वार असो दे, आमच्याकडे नाश्ता हा सकाळ सकाळ पाहिजेच, झालाच पाहिजे नाश्ता. त्यातनं मिस्टर गेले होते शेगावला. तर बघा, एका दिवसात वन डे रिटर्न, म्हणजे एक दिवस सकाळी गेले. सकाळी 6:30च्या गाडीने गेले वंदे भारतच्या, आणि तिथं दुपारी 2ला पोचले आणि लगेच रिटर्न रात्री 9च्या गाडीने बसून सकाळी इकडे हजर 8 वाजता घरी आले. तर बघा, हेक्टिक प्रवास. पण आता काय करणार, त्यांना पौर्णिमेलाच जायचं होतं आणि प्रचंड गर्दी होती. पौर्णिमा असल्यामुळे तसंही शेगावला नेहमी गर्दीच असते, पण पौर्णिमा, दशमी, एकादशी, द्वादशी याच्या वेळेस तर फार गर्दी राहते. आणि हे बघा, ह्या दिसतात का पिशव्या, हे आहेत शेगावच्या प्रसादाच्या पिशव्या. तर म्हणजे देणगी काय पावती फाडली असेल तर आपल्याला प्रसाद मिळतो. तर चला, माझ्या दोन्ही मुलींच्या नावाने पावत्या फाडलेल्या होत्या. तर चला, आता त्यांना नंतर प्रसाद देता येईल. आता पहिला इकडे आमचे नाश्ता पाहिजे बनवायला. या सगळेजण नाश्ता करायला मित्रमैत्रिणींनो. आमचं सकाळी विठोबा झालेला आहे, म्हणजे देवपूजा ते सगळी झालेली आहे माझी. आता पोटोबा. चला, तो खोबरं किसून घ्यायचं आहे. इकडे कोथिंबीर घेतलेली आहे. हो, सांगितलं ना तुम्ही शेगावला गेले होते, एक दिवसाचा प्रवास. चला, या नाश्ता करायला सगळेजण. पोहे ठेवलेत. चला, सगळी कामं आवरलीत बघा. आता माझं आवडतं जरा, आणि जरा बाहेर पडतो. विरांशकडे जायचं आहे. आणि हे बघा, आलेले शेगावला जाऊन, आणि एक दिवसात रिटर्न आल्यामुळे त्यांचं कसं झालेलं आहे, गुडघा दुखायला लागला ह्यांचा. आणि आज आमच्या मावशीबाई नाही आहेत, सासूबाईंना सांभाळणार आहे. तर चला, आमची सगळी कामं तर आवरलेली आहेत. आज मावशी नाही आहेत, तर सासूबाईंचं सगळं आवरलेलं आहे आणि झोप चालली इकडे. तर बघा, चला आता आवरते, थोडं बाहेर पडायचं आहे. आभाळ तर आलेलं आहे, 2 दिवसापासून आभाळ आहे. मैत्रिणींना तुमच्याकडे आहे का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चष्मा तिथे आहे बघा तुमचा. चला, आता निघालो आहे आम्ही. रविवार असल्यामुळे जरा बाहेरची पण काही कामं आहेत. तर चला बघूया, आता करूयात. विरांचं हे घ्यायचे ना, प्रसाद घेते रसिकाचा, शेगावचा प्रसाद रसिकाचा घेऊन जायचं आहे. दोघ जण काय उठू नको, डायपर घातलेला आहे, बाथरूम आली तर कर, उठू नको, कळलं का? झोपून झोप तू. विरांशी गाड्यांची पार्किंग बघा. विरांशी गाड्या किती आहेत. विरांशीकडे आलेली इकडे मी. बघ, तुझी उंची पुरती का? बघ, तुला उंची पुरती का तुला? हां हां हां, मग दुसरी ही कुठे ठेवायची? हो का? विरांशला ही काल ना न्यू गाडी आणली, ठेव ना तिकडे बाबू. अरे, मजा आली की. आता कसं करायचं विरांशनी? ती नीट पार्क कर. नाही केली बाळा, खोटं बोलतो. केलीस बघ, मी कशी पार्क केली बघ. बघ. विरांश गुड बॉय नाही मग.
आजी गुड गर्ल आहे, हो की नाही? हां, आजी गुड गर्ल आहे. आबा आबा काय कोण आहे? गुड बॉय. गुड बॉय. विरांश गुड बॉय. ओके, चला आता आम्ही जाऊ का बाहेर? विरांशकडून निघालो तर इकडची ही ती बघा. आता 1:45 झालंय. आमच्या सासूबाईने लागली असती भूक, नाही ते गोंधळ करून ठेवायच्या घरी. अजून नेमकं इथं ना या रस्त्याचं काम चालू आहे. आम्हाला इकडून काही जाता येत नाही आहे. नाहीच आहे, ते चांगलंच फोडलेलं आहे. नाही नाही, कुठूनच नाही आहे पर्याय रस्ता. हे बघा माझ्या हातात काय आहे, रॅक घेतलेलं आहे. निघालो आहे आता बघा. आता आम्ही ना घरी पोचल्यानंतर दाखवतो काय काय घेतलेलं आहे. माझ्या हातात काय हे म्हणले टंबरल पण दाखवते का. आता हे काय आपल्याला डेली यूजचं आणि म्हणजे छोटं ह्याला जास्त किंमत हे नसते, पण त्याला आपल्या जीवनामध्ये खूप व्हॅल्यू असते आपण म्हणतो. पण ह्या छोट्या छोट्या वस्तूंची पण आपल्या जीवनामध्ये खूप किंमत असते. टिकली पडली दिसते माझी बघा. चला आलो बघा. आता आम्ही हे आणायला गेलो होतो. हे बघा आता नीट दाखवते. हे ना आमच्या बाथरूममध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे सगळं सामान ठेवण्यासाठी, साबण, आपलं बाकीचे सामान म्हणजे शॅम्पूचे हे सगळं बाटल्या म्हणा. आणि हे ना हे पण 2 मग्गा. आणि हा रॅक बघा कशासाठी आणला इथं मला दाखवते. हा रॅक इथं खाली बसेल, जेणेकरून ह्याच्यावर मी भांडी ठेवेन. इथलं मी ट्रॉलीज काढले ना, किचन ट्रॉलीज होत्या त्या. तर चला, वस्तू छोट्या दिसतात म्हणून खूप उपयोगी असतात ह्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये. चला आता जेवायचं. तर मी पहिलं धुवून घेते, वॉश करते हँड. चला या दुपारचं चहा प्यायला. आता चहा बनवते आहे. आज थोडी विश्रांती घेतली. पहिला कॉफी देते सासूबाईंना आणि आम्हाला बनवते चहा. उलट विश्रांती घेतली ना, थंडी जास्त गार वाटायला लागली मला. आज जरा झोप काढली. रोज काय आपण विश्रांती घेत नाही, विश्रांती मिळत नसते रोज. मला आज आहे थोडा वेळ, तर घेऊ विश्रांती. आणि आता रॅक आणलेले बसवायचे. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. येतो. बाय बाय, टेक केअर.